या आठवड्यात तुम्ही बिग बॉस पाहिलात का? तोच आपला टीव्हीवरचा सर्वात मोठा टाइमपास. हा व्हिडिओ तुम्ही क्लिक केला म्हणजे दोनच शक्यता आहेत. एकतर तुम्ही स्वतः बिग बॉसचे मोठे फॅन आहात किंवा तुमच्या मित्रपरिवारात असा कोणीतरी आहे जो या कार्यक्रमाचा जबरदस्त फॅन आहे. हा शो फक्त एक टाइमपास नाहीये, तर यामागे आहे एक मोठा खेळ आणि आज आपण तोच खेळ समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला खात्रीने सांगते, जर तुम्ही बिग बॉसचे फॅन असाल तर तुम्हाला शेवटी नक्की पश्चाताप होईल आणि जर तुम्ही बिग बॉसचे फॅन नसाल तर तुम्हाला शेवटी स्वतःवरती अभिमान वाटेल. हाय, मी कीर्ती, एक मराठी मुलगी. मी डिझाईन, सायकोलॉजी आणि ह्युमन बिहेवियर या विषयांची स्टुडंट आहे आणि आज मी अगदी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे की बिग बॉस हा मनोरंजनाचा किती स्वस्त आणि निकृष्ट प्रकार आहे. ते कोणत्या प्रकारचे ट्रिक्स या शो मध्ये डायरेक्टर्स वापरतात, कोणती सायकोलॉजी आहे आणि तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही एवढं नुकसान या शो मुळे होत आहे. मेन कंटेंट सुरू करण्या अगोदर आपण याच्या हिस्ट्रीवर एकदा नजर मारूया की नेमका हा शो आला कुठून. तर हा शो लिहिला गेला आहे एक महान रायटर डिरेक्टर जस्ट किडिंग, कॉपीड आहे हा शो. तर याची मुळे जॉर्ज ऑरवेल यांच्या 1984 या डिस्टोपियन कादंबरीत सापडतात, जिथे बिग ब्रदर इज वॉचिंग यू म्हणजे मोठा भाऊ तुमच्यावरती नजर ठेवून आहे. ही ओळ जगप्रसिद्ध झाली. याच कल्पनेतून 1999 साली काही डच मुलांनी एक बिग ब्रदर नावाचा शो सुरू केला, जिथे लोकांना एका बंद घरात ठेवून कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवलं जाईल. हा फॉर्म्युला हिट झाला आणि मग 54 देशांमध्ये तो पसरला. अमेरिका, इंग्लंड, चायना, रशिया, ऑस्ट्रेलिया सगळेच. आणि जिथे नक्कल करायचा प्रश्न येतो तिथे आपले इंडियन टीव्ही वाले मागे कसे राहणार. ते हा शो बिग बॉस नावाने सुरू झाला आणि मग काय मराठी, हिंदी, तमिळ, अगदी OTT वरही अवतरला. भारताच्या मनोरंजन क्षेत्रात इतर अनेक चांगले कार्यक्रम असतानाही हा शो एखाद्या व्हायरस सारखा का पसरला? याचं कारण एकदम सोपं आहे, तर चला जाणून घेऊया. या शोची टीआरपी मुख्यत्वे दोन गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे तथाकथित स्पर्धक जे फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी यात येतात, कारण त्यांना माहिती असतं की हा शो कसा जिंकायचा. भांडण करा, गोंधळ घाला, धमक्या द्या, कॅमेरा समोर वैयक्तिक कदाचित बनावट गोष्टी सांगा आणि निरर्थक उद्योग करा. दुसरे म्हणजे प्रेक्षक, ज्यांना एखाद्यावरती पाळत ठेवण्यात आनंद वाटतो, ज्यांना एखाद्यावरती नजर ठेवण्यात समाधान वाटतं, ज्यांना एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याची उत्सुकता असते, मग ते त्यांना ओळखत असोत वा नसोत. हे तेच लोक आहेत जे अपघात झाल्यावर तिथे थांबतात पण मदत करत नाही, किंवा शेजाऱ्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून ते काय बोलत आहेत हे कान टवकारून ऐकतात. याला सॅडिझम बोलतात. खर तर हा जो शो आहे तो रोजच्या सॅडिझम आणि वायरिझम या दोन मनोवृत्तींवरती आधारित आहे. हे शब्द जरी कठीण असले तरी याचा अर्थ समजून घेणे महत्वाचं आहे. ऍज पर स्टडी, सॅडिझम ही वृत्ती खुनी किंवा सायकोपॅथ लोकांमध्ये दिसते, ज्यांना इतरांना दुखवताना आनंद मिळतो. तुम्ही सॅडिस्ट आहात की नाही हे तपासण्यासाठी मी काही उदाहरणे देईन. त्या गोष्टींनी जर तुम्हाला आनंद वाटत असेल तर तुम्हीही सॅडिस्ट आहात. हो. एक, काही विद्यार्थी शाळेतील एका मुलाला केवळ वर्चस्वासाठी नाही तर त्याला रडताना, वेदना होताना पाहून आनंद घेतात. तुम्ही अशा विद्यार्थ्यांपैकी आहात का? दोन, इंस्टाग्राम किंवा युट्यूब कमेंट सेक्शन मध्ये काही लोक एकमेकांना शिवीगाळ, भांडण करत असतात. तर तुम्ही त्यातले असाल तर माय फ्रेंड, तुम्हीही सॅडिस्ट आहात. अगदी कमेंट वाचूनही जर तुम्हाला आनंद होत असेल ना तर थोडं सॅडिझम तुमच्यातही आहे. तीन, कोंबड्याची झुंज, बैलाची झुंज, कुत्र्याची झुंज यांसारखे खेळांमध्ये तुम्हाला रस आहे का? चार, काही बॉस कर्मचाऱ्यांना शिस्तीसाठी नव्हे तर इतरांसमोर ओरडून, अपमानित करून, त्यांना मान खाली घालायला लावून समाधान मिळवतात. तर असे बॉस तुम्ही आहात का? पाचवा म्हणजे तुम्ही कुत्र्याला, मांजरीला किंवा इतर जनावरांना स्वतःचा डिफेन्स करण्यासाठी नव्हे तर केवळ त्यांना इजा करायला आवडते म्हणून मारता का? तर हे थांबवा. सहा, तुम्हाला डार्क नाईट मधला जोकर किंवा मुळशी पॅटर्न मधला ओम भूतकर किंवा मनसुबे सारख्या चित्रपटांतील खलनायकी पात्र आवडतात का? यादी खूप मोठी आहे, पण यापैकी काहीही तुमच्या स्वभावात जर असेल
तर तुम्ही निश्चितच या शोचे प्रेक्षक आहात. बिग बॉस मध्ये अशाच गोष्टी घडताना दिसतात. बॉडी शेमिंग, रडारड, वैयक्तिक गोष्टींचा बाजार मांडणे, अ, पाठीमागे खुरापती करणे, होमोफोबिया म्हणजे अ, समलिंगी व्यक्तींचा द्वेष करणे, पुन्हा टॉक्झिक रिलेशनशिप, केवळ टीआरपी साठीचे फेक रिलेशन, ओरडाओरड, टास्कच्या नावाखाली लिटरली स्पर्धकांना टॉर्चर केले जाते. हा कसला टास्क आहे जिथे त्याचा रिझल्ट फक्त रडारड, ओरडाओरडी आणि वाद हाच असतो? हे टास्क मुद्दामून असे डिझाईन केले जातात जेणेकरून स्पर्धकांमध्ये भांडणं होतील आणि हे सॅडिस्टिक पीपल तो शो पूर्ण पाहतील, जेणेकरून टीआरपीचा आकडा वाढेल. एवढा सरळ आणि सोपा फॉर्म्युला आहे याचा. आता दुसरी संज्ञा आहे वर्ल्डिझम, म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यात रस असणे. अशा लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घेण्यात आनंद मिळतो. आता इथेही मी तुमची एक छोटीशी टेस्ट घेईन, ज्यामुळे समजेल की तुम्ही वर्डिस्ट आहात की नाही. एक, तुम्हाला कळले की एखाद्या व्यक्तीचा MMS लीक झाला आणि तुम्ही तो MMS इंटरनेटवर शोधता, कारण कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला तो MMS पाहायचा असतो. तर मानसिकदृष्ट्या तुम्ही आजारी आहात. दोन, तुम्ही असे ब्लॉग्स पाहता ज्यात काहीच नसतं. सकाळी उठणं, दात घासणं, ऑफिसला जाणं, पुन्हा येणं. तुम्ही हे फक्त त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी पाहता. तीन, तुम्हाला CCTV फुटेज दिसले तर तुम्ही तो रील किंवा व्हिडिओ संपूर्ण पाहत थांबता, कारण तुम्हाला असं वाटतं की आता काहीतरी पुढे होईल. तर जर तुम्ही सॅडिस्ट किंवा वरिस्ट पीपल असाल तर तुम्ही निश्चितच एक चांगली व्यक्ती नाही आहात. या शोची अजून एक नवीन गोष्ट म्हणजे आता तुम्ही स्पर्धकांना 24x7 पाहू शकता. घरातील कुठलाही कॅमेरा चूज करून तुम्ही कंटेस्टंट्सला कधीही पाहू शकता. किती एक्साइटिंग गोष्ट आहे नाही? आणि सॅडिस्टिक पीपल साठी तर एकदम रोमांचक गोष्ट आहे, नाही का? जर तुम्हाला हे ऐकून रोमांच वाटणार नसेल तर यस, वी आर फ्रेंड्स. पण मला खरंच आश्चर्य वाटतं की लोक 24-24 तास स्पर्धकांना पाहण्यासाठी पैसे खर्च करतात. किती बेरोजगार आहेत यार ही लोक. आणि आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला असं वाटतं का की लोकांना माहित आहे की त्यांच्या अवतीभोवती कॅमेराज आहेत आणि तेव्हा ते सामान्यपणे बिहेव करतील? अर्थातच नाही. ते तुम्हाला मूर्ख बनवत आहेत आणि तुम्ही मूर्ख बनत आहात. तुम्ही निरीक्षण केलंच असेल तर हा शो सुमारे 1 तासाचा असतो आणि 24 तासांच्या दिवसातून फक्त वाद, भांडण, ओरडाओरड, रडारड, वैयक्तिक गोष्टी आणि निरर्थक बकवास असलेलेच भाग दाखवले जातात. चांगले गोष्टी का नाही दाखवले जात? कारण त्यांना यातून TRP मिळणार नाही ना. तसंच तुम्ही पाहिलं असेल की काहींना वाईल्ड कार्ड म्हणून पुन्हा बोलवलं जातं, काही जणांना एलिमिनेशन नंतरही बोलवलं जातं. कधी कधी एलिमिनेशन होतच नाही. तर असं का होतं? कारण त्यांना माहित असतं की कोणाला ठेवायचं आहे आणि कोणाला नाही. हे खरंच मनोरंजन आहे का की या या सगळ्याने ह्युमन माइंड वरती परिणाम होतोय? आपला मेंदू यामुळे बिघडतो, आपण उद्धट बनतो. हे मी नाही म्हणत आहे, एक मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं आहे. बिग बॉस मधले काही कंटेस्टंट्स जसे की शमिता शेट्टी, हिमांशी खुराना, सुशांत दिवगीकर, शालीन भनोत यांसारख्या कित्येक स्पर्धकांना या शो नंतर थेरपी घ्यावी लागली. कारण त्यांनी इच्छा नसताना फक्त पैशासाठी जसं डिरेक्टर सांगेल तसं ते वागत गेले. काहींनी तर ट्विट केलं, जसं की लाईक भोजपुरी स्टार म्हणून तुमच्या मेंदूला तुम्ही कचराकुंडी बनवू नका ज्यात काहीही टाकता येईल. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही नेहमी इंटेलेक्च्युअलच गोष्टी पाहाव्यात, पण अशा गोष्टी पाहू नका ज्यामुळे तुम्ही क्रूर किंवा सायकोपॅथ व्यक्ती बनाल. एक काइंड व्यक्ती म्हणून स्वतःला हरवू नका. बस इतकंच. बाकी तर समजूतदार तुम्ही आहातच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात, जर कोणी बिग बॉस पाहत नसेल तर मित्रपरिवारात, फॅमिली मेंबर्सना किंवा रिलेटिव्हना शेअर करा आणि नेहमीच चांगले, उदार आणि आनंदी राहा. प्राण्यांवरती प्रेम करा, एकमेकांना मदत करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.